हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पै माऊली मातोश्री यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज अनंत चतुर्दशी, चतुर्थी ते अनंत चतुर्दशी. चतुर्थी म्हणजे प्रतिपदा, द्वितीया, तृतीया आणि चतुर्थी, चौथा दिवस. ते आता अनंत चतुर्दशी. चतुर्दशी म्हणजे 10 दिवसांनी येणारे म्हणजे चतुर्दशी. तिला अनंत चतुर्दशी म्हटलं. तर आज जो गणेशोत्सव गेले 10 दिवस चाललेला आहे, त्या सर्व गणेश मूर्तींचं विसर्जन करण्याचा दिवस. काही लोक पुढे पण ते नेतात, प्रत्येकाच्या इच्छेप्रमाणे असतं. पण सर्वसाधारणपणे अनंत चतुर्दशीला सर्व गणेश मूर्तींचं विसर्जन आज मुंबईमध्ये, पुण्यामध्ये अनेक ठिकाणी विविध पद्धतीने केलं जात आहे. अनेक हजारो लाखो माणसं या उत्सवामध्ये सहभागी आहेत. हे हजारो उत्सवामध्ये सहभागी असणारे, त्यामध्ये मूर्तिकार, त्यांचं पोषण होतं, त्यांना त्यांच्या कलेची, ती जी मूर्त्या बनवतात त्या कलेची कदर केली जाते आणि त्या पण त्यांची पैसे त्यांना मिळतात. हा उत्सव साजरा करण्यासाठी निनाळी जी मखरं बनवली जातात, म्हणजे डेकोरेशन केलं जातं, त्या कामगारांना त्याचे पैसे मिळतात. म्हणजे इथे अर्थव्यवस्था भरपूर प्रमाणात चालते. करोडो रुपयांनी, अब्जो रुपयांनी अर्थव्यवस्था, अनेक लोकांना त्याचा फायदा होताना पाहतो आपण. आता विसर्जनाच्या वेळेला ट्रक वगैरे लागतात मोठमोठ्या मूर्तीला नेण्यासाठी, तर त्या लोकांना त्याचे पैसे मिळतात. म्हणजे एका बाजूने हा उत्सव समाजाला उपकारकच आहे, नाही असं नाही. समाजाला म्हणजे जे जे कारागीर आहेत, कलाकार आहेत, जे जे काम करता आहेत, त्यांच्यासाठी जीवन जगण्यासाठी अत्यंत उपयुक्त असा हा उत्सव झाला आहे. दुसऱ्या बाजून जे आपण हे पाहतो उत्सव झाला, तिथे परमेश्वरी म्हणजे गणपतीच्या भक्तीचा महापूर आपण पाहतो. तिथे महापूर म्हणजे अर्थ तिथेही पुरोहित वर्ग आहे, त्यांचाही पोटा पाण्याची सोय झालेली आहे, त्यांनाही हजारो रुपये मिळतात. म्हणजे इथे एका बाजूनी समाजातल्या काही घटकांना त्याचा व्यवहाराच्या अंगाने फायदा होतो, आर्थिक फायदा होतो एका बाजूने. दुसऱ्या बाजूने राजकारणी लोक मुद्दामून तिथे येऊन भेटी देतात का सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे आलं पाहिजे म्हणून. त्यांना ओट मिळवण्याची, म्हणजे मतं मिळवण्याची भक्ती असते त्यांची. म्हणजे अगदी दिल्लीवरून येणारे केंद्रीय मंत्री सुद्धा काही गणेशोत्सव मंडळाला भेटी देत असतात. की त्यामागे काय असतं, गणेशाची भक्ती कमी, पण लोकांनी आपल्या पक्षाकडे आणि आपल्याकडे पाहावं. कारण गणेश भक्तीमध्ये जे जे समरस होतं ते सगळे आपले वाटतात. त्यामुळे सगळ्या ह्या गणेश भक्तांना ते आवाहन करतात न कळत, मी तुमच्यासारखा गणेश भक्त आहे म्हणून तुम्ही मला मतं द्या. म्हणजे त्यांचा डोळा असतो सत्तेवर, ती सत्तेची भक्ती असते. म्हणजे गणेशोत्सवामध्ये हाही भाग येत असतो. आता ह्यात सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वसाधारण माणसं, सामान्य माणसं, जे कलाकार आहेत ते कलाकार, जे पुरोहित वर्ग ते पुरोहित वर्ग, किंवा जे काही कार्यक्रम केले जाते त्या कार्यक्रमाच्या अंगाने अनेक कलाकारांना त्यांची बिदागी मिळत असते, किंवा राजकारणी लोक त्या अंगाने फायदा घेत असतात. त्यात गंमत असतात, राजकारणी लोक काही ठिकाणी भेट देतात, काही ठिकाणी भेट देत नाही. जिथे पटत नाही तिथे जात पण नाही, किंवा त्याला टाळतात. म्हणजे एका ठिकाणी गणेशाची भक्ती करायची, दुसऱ्याच्या ज्याच्या पटत नाही तिथे त्याच्या गणेशाला भेट द्यायची जायची नाही. तो गणेश वेगळा आणि हा गणेश वेगळा, असं होतं की नाही.
म्हणजे पाहण्याची दृष्टी आपली कशी आहे ते लक्षात घ्या की आजचा जो दिवस आहे या दिवसाच्या अंगाने आपण सर्वसाधारणपणे चिंतन केलं पाहिजे. म्हणून सर्वसाधारण जे माणसं आहेत, घराघरात गणेशांच्या मूर्त्या स्थापना केलेली आहेत 10 दिवसाच्या आच्यात, तिथेही त्यांचे नातेवाईक एकत्र येऊन तिथे आनंद साजरा केला जातो. सगळे लोक एकत्र येतात. एकत्र येणं, समाजाला एकत्र आणण्यासाठी तर हा उत्सव लोकमान्य टिळकांनी निर्माण केला जाणीवपूर्वक, की त्यावेळेला परतंत्रामध्ये लोक होती आणि तिथे लोकांना एकत्र आणून चांगल्या विचाराकडे की स्वातंत्र्याच्या विचाराकडे वळवण्यासाठी हा समूह तयार केला. लोकमान्य टिळकांचा तो दृष्टाभाव होता, दूरदृष्टी होती. म्हणजे प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या हेतूतून हा गणेशोत्सव साजरा करतायत हे लक्षात घ्या. प्रत्येक एवढा मोठा समाज आहे, या समाजातले सगळे घटक आहेत, सगळी माणसं आहेत. तो राजकारणी असो, कलाकार असो, पुरोहित असो, कारागीर असो. आणि हे जे समाजकारणी लोकांनी सुद्धा त्या उत्सवाचा चांगला फायदा होण्यासाठी हे उत्सव साजरा केलेले आहेत. सर्वसाधारण माणसाची भूमिका पाहिली तर त्याला फक्त गणपतीची भक्ती माहिती आहे. मग तो आपल्या घरात गणपतीची मूर्ती आणतो, तिथे पाया पडतो. शेजाऱ्याकडे मूर्ती आलं तिथे जाऊन पाया पडतो. आणखीन बाजू अगदी सार्वजनिक गणपती बाजूला लागले तिथे जाऊन पाया पडतो. म्हणजे प्रत्येक मूर्तीच्या ठिकाणी वेगळा गणपती आहे का हा प्रश्न त्याला पडत नाही. बघा कसं आहे ते मी सांगतो तुम्हाला. आज अनेक गल्ल्या गल्ल्यांमध्ये एवढे सार्वजनिक उत्सव तयार झालेले आहेत आणि त्यासाठी करोडो रुपयांची उलाढालीच होते आहे. वाईट काहीच नाही, का ज्यांना फायदा होतो त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. पण भक्तीच्या दृष्टीतून पाहिलं तर भक्तीच्या दृष्टीतून एका गल्लीतला राजा, अमुक गल्लीचा राजा, दुसऱ्या गल्लीचा सम्राट, तिसरा इच्छापूर्ती, अशी अनेक नावं या गणेश त्या सार्वजनिक उत्सव मंडळांनी दिलेली असतात. आणि निन्या सुंदर अशा गणेश मूर्ती ते मोठमोठ्या बनवल्यात, उंच बनवल्यात, छोट्या बनवल्यात, मोठ्या बनवल्यात, भव्य बनवल्यात. हे सगळं आपण पाहतो. खरी भक्ती कोणाची, मूर्तीची की मूर्तीच्या अपेक्षेत त्या देवाची, हा प्रश्न कोणाला पडत नाही. मूर्तीला पाहून नमस्कार करणं, मूर्तीला पाहून जे काही शास्त्रात सांगितल्याप्रमाणे दुर्वा आणणं, भजन पूजन करणं, तीर्थयात्रा आरत्या म्हणणं, अशी भक्ती आहे. कळलं ना. इथे आज विसर्जन कोणाचं करायचंय, गणेशाचं विसर्जन करायला जात आहेत का गणेश मूर्तीचं विसर्जन करतायत, हा प्रश्न कोणाला पडतोय का. पुढच्या वर्षी लवकर या म्हणजे ताटामाटात आपण जेव्हा एखाद्या पाहुण्याचं स्वागत करतो, येऊ दे करून चतुर्थीच्या वेळेला, आणि 10 दिवसामुळे नंतर त्याला अगदी प्रेमाने पाठवतो जातो असं नाही, तुम्ही पाठवतात आणि परत म्हणतायत गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या. म्हणजे एकदा पाहुण्याला ये म्हणायचं, 10व्या दिवशी म्हणायचं जा आणि परत पुढच्या वर्षी या. असं काहीतरी पाहिलं तर आपण ते पाहायला लागतो. म्हणजे गणेशोत्सव कसा चाललाय जगामध्ये ते टीका नाहीये, वास्तवता लक्षात घ्या. काय आहे, टीका नाही करायची आहे. मानवी मनाला समजून घेण्याचा हा विचार करायचा आपल्याला. समाजामध्ये ही गणेशोत्सवाचा नेमका चांगला बोध कसा घेता येईल हे पाहायचं आपल्याला. श्रद्धा प्रत्येकाकडे आहे आणि त्या श्रद्धेतून प्रत्येक जण त्याची भक्ती तो करत असतो, हे महत्वाचं आहे. पण ज्ञानातून भक्ती झाली पाहिजे. ज्ञानातून भक्ती करता करता मनाचा विकास झाला पाहिजे. गणेश ही बुद्धीची देवता आहे असं सांगितलं, म्हणून तो बुद्धिदाता आहे. बुद्धिदाता आहे म्हणून सुख करता आहे. ज्ञान देतो म्हणून सुख मिळतं. ज्ञानातून सुख मिळतं. अज्ञानातून माणूस सुखी होऊ शकत नाही. तेवढ्या त्याला जरी सुख वाटलं तरी तो दुःखीच असतो. म्हणून गणेशाची भक्ती असं जेव्हा आपण म्हणतो ना, त्या इतक्या मूर्त्या, किती मूर्त्या असतील, केवढे गणेशोत्सव घरामध्ये लहान मूर्तीपासून प्रचंड मोठ्या मूर्त्यांपर्यंत एवढ्या अनेक आज सगळीकडे रस्ते भरलेले आहेत.
त्यांच्या विसर्जनासाठी एवढी माणसं, लाखांनी माणसं आहेत. मुंबईमध्ये, पुण्यामध्ये तशीच लाखाने आहेत, आणखी शहरांमध्ये तशी लाखाने आहेत. एवढंच काय, बाहेरच्या देशात पण गणेशाचं आहे, जपानमध्ये पण आहे, कुठे नाही असं नाही, सगळीकडे गणेश. म्हणजे जिथे हा भारतीय माणूस पोहोचलाय, म्हणजे जास्तीत जास्त भारतीय जे गणेशाची भक्ती करणारे जो समाज आहे, भारतीय समाज, तो तिथे जिथे जातो तिथे त्याची मूर्ती त्याने स्थापली, की तिची गणेश उत्सव साजरा केलेला आहे. इंडोनेशियामध्ये पण पूर्वी गणेशाची मूर्ती आहेत पूर्वीच्या काळातल्या. म्हणजे कुठेही जाल तिथे त्या वेळेला जो हा माणूस, भारतीय माणूस गेलाय, त्याने आपल्याबरोबर आपल्या श्रद्धा पण नेलेल्या असतात, आणि तो तिथे सुद्धा ती भक्ती करत असतो. आणि भक्ती करणं चांगलं की वाईट? चांगलं आहे, भक्ती चांगली, पण ती ज्ञानातून भक्ती हवी हे कळत नाही बऱ्याच वेळेला. म्हणून गणेशोत्सव असं ज्या म्हणतो, त्या गणेशाचा उत्सव साजरा, गणेश पूजनाचा उत्सव, गणेश भक्तीचा उत्सव साजरा करायचा. गणेश भक्तीचा उत्सव म्हणजे मूर्त्या अनेक, देवता एक, हा बोध अगदी प्रत्येकाला कळला पाहिजे. कितीही मूर्त्या पाहिल्या तरी ती एकाच देवतेची अनेक रूप आहेत, अनेक मूर्त्या होतात. काही सुंदर, अगदी छोट्याशा असल्या तरी नाजूक वाटतात, सुंदर वाटतात, वेगळ्या आकारात, वेगळ्या रूपात आहेत त्या मूर्त्या. ते कलाकार, म्हणजे मानवी मनाची ती प्रतिभा आहे, जे कलाकार त्या मूर्त्या निर्माण करतात, त्यांची ती प्रतिभा तिथे प्रकट होते. माणसाने निर्माण केलेली मूर्ती आणि माणसासकट सर्व मूर्त्यांना जो निर्माण करतो तो देव, याच्यातला फरक कळला पाहिजे. लक्षात घ्या काय म्हणतो. सर्व गणेश मूर्त्या हे मानवी प्रतिभेतून किंवा मानवी त्या कलेतून, माणसाच्या त्याच्या कलाकारीतून निर्माण झालेल्या त्या मूर्त्या आहेत. पण माणसाला ज्यांनी निर्माण केलंय, म्हणजे माणसाची मूर्ती जिथून निर्माण झाली ती देवता, आणि त्या देवतेची पूजा गणेशाच्या आकारातून करणं म्हणजे गणेश भक्ती झालेली आहे. लक्षात घ्या की ही जी देवता म्हणतो पण गणेश, गणाधीश, गणपती, गण म्हणजे सर्व समाज, सर्व लोक, गणतंत्र असं आपण म्हणतो ना, तशी सर्व माणसं, त्यांचा नायक तो गणनायक, तो गणांचा आद्य देवता म्हणजे गणाधीश, गणाधीश. गणपती, गणांचा पती तो गणपती, म्हणजे एका बाजूने सर्व मानवी समाजाचा तो गणपती, तो देव. दुसरं गण याचा अर्थ इंद्रिय. आपले जे हे शरीर आहे, जे सर्व इंद्रियांनी अलंकारित आहे, म्हणजे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, 4 अंतरेंद्रिय, म्हणजे हे अवयव, हे सगळे जे अलंकाराने ते भरलेलं आहे शरीर, त्याचा जो पती आहे तो गणपती, म्हणजे त्या इंद्रियांचा पती तो गणपती. म्हणजे हे शरीर पण ज्याच्यातून निर्माण झालेलं आहे त्याचा जो मालक आहे तो गणपती. आणि ती जी देवता आहे त्या देवतेला विविध मूर्त्यांमध्ये स्थापून, म्हणजे विविध मूर्त्यांच्या अपेक्षेत त्या देवतेची पूजा करायची, ती एकाच देवतेची पूजा करायची. प्रत्येक मूर्तीची पूजा, म्हणजे प्रत्येक गणपतीच्या मूर्तीला नमस्कार करा, म्हणजे हा वेगळा नमस्कार, त्या मूर्तीला तिथे दुसरा गणपती आहे त्याला दुसरा नमस्कार, तिसरी गणपती, तिसरी मूर्ती तिसरा गणपती आहे, असं जर समजायचं त्यांना परमेश्वर कळला नाही, मग तिथे अंधश्रद्धा निर्माण होते. जेव्हा तुम्ही गणेश मूर्तीला पाहून गणेश देवतेचे स्मरण करता, तेव्हा ती असते ती गणेश भक्ती. मूर्ती सुंदर आहे, पण मूर्ती अनंत चतुर्दशी दिवशी ती विसर्जित होणार आहे. चतुर्थीला तिचे प्रतिष्ठापना केली, प्रतिष्ठान केलं, आणि अनंत चतुर्दशीला ती विसर्जित होणार आहे. मूर्ती विसर्जित होणार आहे, मूर्तीचं विसर्जन होणार आहे, देवतेचं विसर्जन होऊ शकत नाही. गणेश भक्ती, हा गणेश फक्त 10 दिवसासाठी नाहीये. हा जो गणेश आहे, ही जी देवता आहे, ही देवता अनादी काळापासून आहे, अनंत काळापर्यंत. त्याला नाव दिलं मनुष्याने, म्हणजे या भारतातल्या माणसाने त्यांना नाव दिलं गणपती. काही लोक
शंकराची भक्ती करतात ती सुद्धा त्याच एकाच देवतेला नाव दिलं शंकर, महादेव, विष्णू, ब्रह्म, म्हणजे जी एकच देवता आहे त्याला वेदामध्ये सांगितलंय ब्रह्म. सर्व खलविदम ब्रह्म, सर्वत्र ब्रह्म आहे. संतांनी नाव दिलं चैतन्य, ज्ञानेश्वरांनी नाव दिलं त्याला चैतन्य. सर्व उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारते. लक्षात घ्या. मूर्तीला नमस्कार मनोभावे करायचा आहे, पण त्या मूर्तीला नमस्कार म्हणजे त्या अनंत स्वरूपाला नमस्कार हे लक्षात घ्यायचं. मूर्ती पूजेच्या मागचं जे हे रहस्य आहे ते कळलं पाहिजे. तिथे तुम्हाला त्याची स्तोत्र माहित नाहीत, आरती पाठ होत नाही चालेल, पण मनोभावे जो नमस्कार अंतःकरणातून त्या अनंत स्वरूप देवतेला करायचा आहे तीच खरी भक्ती, तेच खरं पूजन. त्या मूर्तीला पाहून आपण त्या स्वरूपाला, चैतन्य स्वरूपाला नमस्कार. पण हे चैतन्य स्वरूप सर्व रूपारूपातून प्रगट आहे. सर्व उपाधी माझी गुप्त, चैतन्याचे सर्वगत. हे जे संत स्वीकारतात, तत्वज्ञ संत ज्यांना ज्ञान आहे तत्वाचं, ते म्हणतात सर्वत्र हे चैतन्य स्वरूपच आहे. म्हणून सर्व मूर्त्यांकडे, म्हणजे अगदी मनुष्य देहापासून अनेक जी देह आहेत, पशूंची आहेत, पक्ष्यांची आहेत, झाडांची आहेत, हे सगळे जे आकार आहेत त्या आकारातून जे तत्व कार्यरत आहे, की ह्या सर्व आकारांना जे तत्व कार्यरत करतं तो गणपती, तोच महागणेश म्हणा की महागणपती म्हणा, काही नाव ठेव आहे. ती अदृश्य, अव्यक्त, अजर, अमर, अथांग, असीम असं जे हे चैतन्य स्वरूप आहे, जे निराकार आहे, तो निराकार ते गणपती तत्व आहे. त्या निराकाराला पाहता येत नाही म्हणून ऋषी मुनींनी त्याला आकार दिला सर्वसामान्य माणसाला कळण्यासाठी. कारण जे अदृश्य हवं त्याला काय ओळखायचं कसं कळत नाही, त्याला पाहायचं कसं पाहता येतं. संतांनी त्याला पाहण्याची युक्ती सांगितलेली आहे, पण सर्वसाधारण माणसाला ते कळण्याच्या साठी जो वेळ घ्यावा लागतो तो वेळ त्याला देता आला पाहिजे. त्याला सद्गुरूंकडे जाऊन हे ज्ञान मिळवायला, खरे सद्गुरू मिळाले पाहिजेत, खरे सद्गुरू हे खरं ज्ञान देता आलं पाहिजे. नाहीतर नुसतं मूर्तीची भक्ती करा असंच सांगितलं जातं. आणि म्हणून ऋषी मुनींनी हा जो गणेशोत्सव म्हणा की गणेशाच्या मूर्तीचं किंवा अनेक देवदेवतेंच्या मूर्तीचं त्यासाठी पुराण लिहिली गेली, की ते जे अनंत स्वरूप आहे तेच विविध रूपाने प्रगट आहे. म्हणून विविध रूपात जे जे आता सहज निर्माण, मूर्त्या म्हणत नाही तर इथे जिवंत मूर्त्या, मानवी देह ही जिवंत मूर्ती आहे, चैतन्य स्वरूपातून निर्माण झालेली, त्याला इतर माणसाने बनवलं नाही. विविध देवांच्या मूर्त्या, मग त्या मातीच्या असतील, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असतील, पितळ्याच्या असतील, लाकडाच्या असतील, तो बनवणारा असतो, तो कलाकार असतो, कारागीर असतो, तो त्या मूर्त्यांचा निर्माता असतो. पण हा जो मूर्तीचा निर्माता जो माणूस आहे त्याचा निर्माता कोण आहे? त्याचा निर्माता तोच श्री गणेश आहे. लक्षात घ्या. गणेश भक्ती ही अशी समजली पाहिजे. त्या श्री गणेशाला नमस्कार असो. प्रत्येक रूपामध्ये त्याचं अस्तित्व पाहता आलं पाहिजे, तेव्हा ती दृष्टी, ज्ञानदृष्टी प्राप्त झाली असं संत सांगतात. ही संत सांगतात ही सतत ओळखून घेता आलं पाहिजे की आज या भक्तीच्या नावाखाली लोक खूप मेहनत घेत आहेत. बघायला गेलं तर खूप मेहनत आहे, कष्ट आहेत. इतकं सोपं नाही हा उत्सव साजरा करणं, तेवढा पैसा उभा करणं, लोक देत आहेत, घेत आहेत, सगळं आहे. पण तरी सुद्धा त्याचं सगळं अकाउंट ठेवणं, आता विसर्जनासाठी एवढे प्रचंड मोठे गणपती त्यांना न हलता बिलता घेऊन जाणं, म्हणजे जी खरी गणेश देवता या सगळ्या विश्वाचा चालक मालक आहे
त्याच्याच मूर्तीला हा माणूस जपून 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 नेतो. म्हणजे गंमत कशी आहे बघा, मूर्तिकाराकडनं ही मूर्ती विकत घेतली जाते, तिच्यावरती मग ते पुरे प्राणप्रतिष्ठापना करतात. म्हणायचं मेलेल्या माणसाला प्राणप्रतिष्ठापना करून दाखवा, मग तो जिवंत झाला, तर तुमच्या मंत्रामध्ये सामर्थ्य आहे असं कोण त्याला विचारतच नाही. मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठापना झाली की गणेश देवता तिथे प्रगट झाली असा जो बोध आहे, तो बोध गोंधळात टाकणार आहे, लक्षात घ्या. कळलं ना? म्हणून अनंत स्वरूप तो गणपती, तोच गणपती प्रत्येक देहादेहातून मनरूपाने म्हणजे जाणीव रूपाने कार्यरत आहे. हे संतांनी परत बघा, त्याला अनुभवायचं आहे ना, तुला स्वतःला अनुभव. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी, असं ते सांगितलं जातं या परमार्थामध्ये. की तू सगळीकडे पाहायला जातो, मूर्तीमध्ये पाहायला जातो, तीर्थयात्रेमध्ये पाहायला जातो, नद्या नाल्यांमध्ये पाहायला जातो, पण तो काय आहे ते पाहण्या आकारात पाहायला जातोस तेव्हा तुला काहीच मिळत नाही आणि मग तू गोंधळात पडतोस. ते निर्गुण निराकार किंवा सगुण निराकार तत्व आहे, त्या तत्वाशी एकरूप होऊन जेव्हा तू तिथे स्थित होशील तेव्हा त्याला त्या तत्वाचा अनुभव तुला येईल. संतांनी सांगितलंय की, कोणीतरी विचारलं की जेव्हा हे अदृश्य अव्यक्त म्हणजे कसं आहे, अदृश्य म्हटलं दिसत नाही तर कसं आहे, कळणार कसं, अव्यक्त कळत नाही तर व्यक्त नाही तर कळणार कसं, अनंत आहे काहीच समजत नाही तर कळणार कसं. सर्वसाधारण माणसाच्या बुद्धीच्या पलीकडची ती गोष्ट झाली ना. म्हणून एका शिष्याने आपल्या सद्गुरूंना विचारलं, कोणाला रामदास स्वामींनाच, की आकाशाला पण आपण वर्णन करतो, अदृश्य आहे, अव्यक्त, अनंत आहे, असीम आहे, अजर आहे, हे सगळं वर्णन जे परमेश्वराचं वेदकालामध्ये केलेलं आहे, त्या देवतेचं, देवता म्हणजे ह्या दिव्य स्वरूपाचं, लक्षात ठेवा. तिथे आकार नाहीये कोणताच खरा. तर ते आकाश तसं आहे, म्हणजे आकाश म्हणजे परमेश्वर आहे का, तर ते म्हणाले नाही. का नाही? कारण परमेश्वराला वेगळेपणाने पाहता येत नाही, लक्षात घ्या. ज्याला वेगळेपणाने पाहता येते तिथे तो परमेश्वर असं म्हणता येत नाही. म्हणजे परमेश्वराचं जे मूळ स्वरूप आहे त्या बाबतीत म्हणतात. परत लक्षात घ्या, वेगळेपण पाहता येत म्हणजे स्वरूपाच्या अपेक्षित. आकाश वेगळेपणाने पाहावे, स्वरूपी स्वरूपाची व्हावे, वस्तूचे पाहणे स्वभावे ऐसे असे. म्हणजे अनुभवायचे, पाहणे नाही, अनुभवणे. पाहणे म्हणजे इथे अनुभवणे, वस्तूला म्हणजे ह्या तत्वाला, या चैतन्य स्वरूपाला अनुभवायचं असेल तर चैतन्य स्वरूप होऊनच अनुभवता येतं. तू वेगळेपणा तुला अनुभवता येणार नाही. का? कारण ते चैतन्य स्वरूपच सर्व विश्वरूपाने प्रगट आहे. त्यामुळे आपणच आपल्याला अनुभवायचं असेल तर आपण हे चैतन्य स्वरूपच आहोत ह्या भावामध्ये जेव्हा आपण रममाण होतो आणि आपला मीपणा बाजूला जातो तेव्हा त्याचा तो अनुभव येत असतो, गणेशाचा तो अनुभव. म्हणून आधी मन घेई हाती तोची गणराया गणपती. तुकाराम महाराजांनी सांगितलं, आधी हातात मन धर तर तुला गणपती कळेल. मन धर म्हणजे हे मन जे वाहत आहे सर्व ठिकाणी, गुंत आहे दृश्य जगतात, त्याच्यावर नियंत्रण हातात घे म्हणजे नियंत्रण आण, त्याला आपल्या मुळाकडे आण. ते जे असं पसरलेलं आहे सगळीकडे जगात, इथे पाहतंय तिथे पाहतंय, ते करतंय हे करतंय, सर्व जगाचं ज्ञान घ्यायला धावतंय जवळपास जसे असेल तिथे, पण स्वतःकडे लक्ष देता येत नाही. म्हणून त्या पसरलेल्या मनाला जवळ आण. जवळ म्हणजे स्वतःकडे आकर्षित करून घे, स्वतःकडे त्याला खिचून घे त्या मनाला. म्हणून त्याला मन घे हाती. जिथे खिचून जाशील, जेव्हा ते तत्वाचा अनुभव येईल, मनाला मनाचा अनुभव येईल, तेव्हा ते गणपती आहे. लक्षात घ्या, तो गणपती म्हणजे ते चैतन्य स्वरूप आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने पण तेच सांगितलं, देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेणसी मुळी कोण. ते
तू स्वतःच आहे, त्याच्याशिवाय दुसरं काय आहे? देवा नाही रूप, देवाला रूपच नाही. देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काय? ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. हे सगळं सगुण रूपाचं वर्णन सांगतात. सगुण म्हणजे परमेश्वर 3 अवस्थेत, निर्गुण निराकार, सगुण निराकार आणि सगुण साकार. हे एकच चैतन्य शक्ती मुळात निर्गुण निराकार आहे. म्हणजे जसे आपण गाढ झोपेत असतो तशीच अवस्था तिथे, काही आहे कळत नाही पण त्याच्यातून सर्व निर्माण होत आहे. आणि त्या तत्वामध्ये हे जाणणे पण येतं. म्हणजेच हे जाणणारं तत्व प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी हे जाणणं जे चाललं आहे ते जे मन म्हणतो त्याला आपण खरं शास्त्रशुद्ध भाषेत जाणीव म्हटलं पाहिजे. ही जाणीव आहे तेच त्या परमेश्वराचं सगुण निराकार रूप आहे. म्हणजे आपण म्हणून स्वतःला जे देहाकार समजतो तो देहाकार कधीतरी लयाला त्याचं विसर्जन होणार आहे. आता मूर्तीचं विसर्जन होतं ना, अनंतात विसर्जन होतं म्हणून अनंत चतुर्दशी. तसं प्रत्येक देहाकाराचं लय होतो म्हणजे त्याचं विसर्जन होतं. पण जाणणारं जे तत्व आहे ते तसंच असतं आणि तोच गणपती आहे हे लक्षात घेता आलं पाहिजे. परमनंट अस्तित्व त्याला म्हणतात सत. ज्याचं परमनंट अस्तित्व काय, ते सतत आहे, त्याचं कधीच विसर्जन होत नाही. देवतेचं म्हणजे त्या दिव्य शक्तीचं विसर्जन होत नाही. मनुष्य देहातून हे जे जाणणारं तत्व आहे त्याचं विसर्जन कधीच होणार नाही. विसर्जन हे देहाकाराचं होतं आणि हे निराकार तत्व परत दुसरा देहाकार धारण करून परत प्रकट होतं. म्हणून अनंत जन्म प्रत्येक मनुष्य देहात असो काही पशु पक्ष्यांच्या देहात असलेल्या ह्या तत्वाच आहे, जाणणाऱ्या तत्वाच आहे. त्याने एक देह धारण करत 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 त्याची पुढे प्रगतीच्या दिशेने किंवा अधोगतीच्या दिशेने वाटचाल असते. देहातून होते, देहातून ज्ञानातून प्रगतीकडे, अज्ञानातून अधोगतीकडे, दोन्ही तिथे होत चालतो. प्रत्येक वेळा प्रगतीच होईल हे सांगता येत नाही. गणेश भक्तीतून हा बोध सतत घेऊन आपली प्रगतीच झाली पाहिजे. कारण ती बुद्धी देवता आहे, गुणांची देवता आहे, कलेची देवता आहे. कितीतरी वर्णन केलं आहे. ती कला आहे, बुद्धी देवता आहे, मनाची देवता आहे. म्हणजे हे जे चैतन्य स्वरूप आणि ह्या चैतन्य स्वरूपाला गणेशाकार दिला गेला आणि त्या गणेशा आकारात त्या चैतन्य स्वरूपाची भक्ती म्हणजेच गणेश भक्ती. हा बोध आपल्याला पुन्हा 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 लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे भक्तीच्या अपेक्षेत असलेली जी बाकीची जी अंधश्रद्धा आहे ती दूर जाईल आणि खऱ्या श्रद्धेतून ह्या मनाच्या ठिकाणी जेव्हा सद्भावना निर्माण होतील, सद्विचार निर्माण होतील, सद उच्चार निर्माण होतील, सद आचार निर्माण होतील, ती खरी भक्ती सुरू होईल. खरी भक्ती इथे माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागून परस्परांना सुखी करणं ही खरी परमेश्वराची भक्ती आहे. परस्परांना सुखी करता आलं पाहिजे. इथे परस्परांना आपण जर दुःखी करत असू तर ती परमेश्वराची भक्ती होत नाही. कारण तिथे जी तत्व आहे त्या तत्वाशी आपला डायरेक्ट संबंध आहे. म्हणून खरी भक्ती कुठे? म्हणून ह्या भक्तीतून मनाचा विकास होत असेल तर ती भक्ती, मनाचा विकास होत नसेल तर त्या भक्ती काहीच नाही. म्हणून काही लोक भक्ती करतात पण काही लोकांना ती भक्तीच कळत नसल्यामुळे आपल्या मनाच्या ठिकाणी ह्या सद्भावना निर्माण झाल्या पाहिजेत. आपल्या मनाच्या ठिकाणी सर्वांच्या हिताचा, भलेपणाचा विचार असला पाहिजे. त्याच्यातून मन इतकं विकसित झालं पाहिजे की तिथे सर्वांप्रती आपलेपणा जेव्हा निर्माण होतो तेव्हा ती खरी गणेशाची भक्ती असते. म्हणून भक्ती ही आचरणातून प्रकट झाली पाहिजे. नुसतं थोडा वेळ जाऊन आपण गणपतीच्या समोर बराच वेळ काय ते उपास तपास केले, रत केली, दुर्वा वगैरे वाहिल्या, 21 दुर्वा वगैरे, तर ती भक्ती होत नाही. ती कल्पना आहे. कल्पनेतून केलेली भक्ती
आणि ज्ञानातून केलेली कल्पना ह्याच्यात मोठा फरक आहे. ज्ञानातून केलेली भक्ती ह्याच्यात मोठा फरक. म्हणून कल्पनेतून अज्ञान निर्माण होतं आणि ती भक्ती होत नाही. तर सद्गुरूंच्या ज्ञानातून जेव्हा त्या देवतेचं स्मरण होतं म्हणजे चैतन्य स्वरूपाचं स्मरण होतं तेव्हा ही भक्ती आहे. म्हणून गणेशोत्सवाचा जो उत्सव आपण जेव्हा पाहतो ते भक्तिपर स्तोत्र असतात. त्यामुळे मंगलमय वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे मंगलमय मनामध्ये मंगलमय विचार असतात. तोही फायदेशीर ठरत असतो. पण तिथेच डिस्कोवर नाचणारी मुलं आहेत. तिथे भक्तिभाव कसा निर्माण होतो देव जाणे, त्यांनाच माहिती आहे. नाचता नाचता देवतेची भक्ती होते की काय डॅन्शू करून डान्स करत बसले. तिथे भक्ती कशी होते हे कळत नाही, कळलं नाही. म्हणून ज्ञानातून भक्ती पाहिजे हा बोध खरा ह्या उत्सवातून निर्माण झाला. कारण गणेश देवता ही बुद्धीची देवता आहे, पुन्हा पुन्हा सांगितलं. म्हणून ह्या बुद्धीची देवता म्हणून पहिलं ज्ञान आणि ज्ञानातून सर्व गोष्टी घडायला पाहिजेत. म्हणून प्रत्येक वेळेला सर्व कार्य करताना कोणत्याही कार्याची सुरुवात करताना गणेशाचं स्मरण, श्री गणेशाय नमः. लहान मुलांना पूर्वीच्या काळी पाठीवर पहिलं श्री गणेशाय नमः लिहिलं जायचं आणि त्याचं ते गिरवायला सांगायचे. अध्याक्षर गिरवायच्या अगोदर लहान मुलाला जे शिकवलं जायचं तर पहिलं श्री गणेशाय नमः हे सांगितलं जायचं. आता तो प्रथाच आता हळूहळू निघून गेली. पहिले ABCD लिहायला शिकवतात, परिवर्तन झालं, कळलं ना. पण तिथे ही गणेशाय नमः म्हणजे हे मूळ आद्य स्वरूप आहे आपल्या जीवनाचं, वैश्विक जीवनाचं आद्य स्वरूप आहे तो गणेश. आणि त्याचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी केलेलंच आहे, लक्षात घेत नाही आपण. ओम नमो जियाध्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. काय सांगितलंय? ओम नमो जियाध्या, हे आद्य देवता, नमो तुला नमस्कार. वेद प्रतिपादन, वेदाने प्रतिपादन असलेला केलेला जो तू आद्य पुरुष किंवा आद्य स्वरूपात तुला नमस्कार असो. जय जय स्वसंवेद्या, इथे स्वसंवेद्य आहे ते तत्व, वेगळेपणाने पाहता येत नाही. परत लक्ष द्या, स्वसंवेद्य स्वतःच स्वतःला जाणणारं तत्व आहे ते. त्याला वेगळेपणाने जाणता येत नाही, त्याला वेगळं करून पाहता येत नाही. असा ते आत्मस्वरूप आहे. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आत्मरूपा म्हणजे मी असं जिथे स्फुरण असतं, मी मूळ स्फुरण म्हणतोय. मी अमुक तमुक नाही, मी आहे हे जिथे स्फुरण आहे ते आत्मस्वरूप. जय जय स्वसंवेद्या आत्मरूप. पुढे काय सांगतात ते? देवा तूच गणेश. स्पष्ट झालं, गणेश म्हणतोय ना आपण, गणेशाय नमः म्हणा म्हणजे कुठे त्या आद्य स्वरूपाला म्हणलं. देवा तूच गणेशू सकलमती प्रकाशू. सर्वांच्या बुद्धीचा तू प्रकाश, बुद्धीला प्रकाश दाता देणारा. सकलमती प्रकाशू हे ज्ञान, प्रकाश ज्ञान देणारा. सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासो, म्हणजे निवृत्तीचा दास. म्हणजे एका बाजूने ज्ञानेश्वर माऊली मी निवृत्ती म्हणजे सद्गुरू निवृत्ती महाराजांचा दास, म्हणे निवृत्ती दास अवधारी जो. निवृत्ती दास काय म्हणतोय? ऐक. कोणाला सांगतोय? त्या गणेशालाच सांगतोय, त्या देवतेला सांगतोय, तोच त्याला सांगतोय. देवा तूची गणेशू. कोणाला सांगितलंय? जो भक्ती करणारा आहे त्या भक्ती करणाऱ्यानेच त्या भक्ताला म्हणजे स्वतःला सांगायचंय देवा तूची गणेशू सकलमती प्रकाशू. हे ज्ञानाचा प्रकाश देणारा तू जो आहेस तो तूच आहेस. म्हणे निवृत्ती दासू. निवृत्ती दास म्हणजे निवृत्ती सद्गुरूंचा मी जो दास आहे तो म्हणतोय. ऐक. कोणाला सांगतोय? या प्रत्येकाला. म्हणे निवृत्ती दास. देवा तूची गणेशू सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जो. अवधारी म्हणजे ऐक, श्रवण कर.
म्हणून सद्गुरु मुखातून श्रवण करता राहता जीवभावाचं शिवभावात रूपांतर होतं. आणि जिथे शिवभाव रूपांतर तोच तिथे ती गणेश भक्ती आहे, तिथे त्या चैतन्य स्वरूपाचं स्मरण आहे. आणि म्हणून हे स्मरण आपल्याला असावे. म्हणून स्मरण तसं जीवन. स्मरण बिघडलं जीवन बिघडतं, स्मरण विकसित झालं जीवन विकसित होतं. दिव्यत्वाचं स्मरण तिथे दिव्यत्वातून जीवन. लक्षात ठेवायचं. देवाचं स्मरण कराल देव व्हाल, पण कसं करायचं ते आता जे सांगितलं त्याप्रमाणे व्हायला पाहिजे. चोराचं स्मरण केलं तर चोर व्हाल, भूताचं स्मरण केलं तर भूत व्हाल. लक्षात घ्या कसं आहे, स्मरणाचा प्रकार आहे. नेमकं काय साधायचं आहे, देवाचं स्मरण करा, दिव्यत्वाचं स्मरण करा, अनंत स्वरूपाचं स्मरण करा. ते अनंत स्वरूपच या देहातून कार्यरत आहे त्याचं स्मरण करा. तिथे त्याला अनुभवायचं आहे कसं, ते सद्गुरु मुखातून समजून घ्या. तिथे सद्गुरु लागतो. सद्गुरु म्हणतात ते हे ज्ञानदातात तोची गणेश. लक्षात ठेवा की ज्ञान प्रकाश जिथे जातो तिथे गणेश मूर्ती, ती गणेश आहे. आणि हे सतत स्मरण असेल तर आपल्याला हा खरा गणेशोत्सव जीवनात तयार होईल. खरा गणेशोत्सव झाला पाहिजे. हे सगळे जे आपण पाहतो ते प्रतिकात्मक गणेशोत्सव आहे. प्रतीक सत्य गणेश उत्सव हा प्रत्येकाच्या अंतःकरणात प्रगट झाला पाहिजे. प्रत्येकाचं मन त्या भक्तीने समरस झालं पाहिजे. आणि तसे भक्त जेव्हा तयार होतील तेव्हा जगामध्ये सुख शांती समाधान प्राप्त होतील. की सर्वांना ही भक्ती जर कळली तर कोण कोणाचा द्वेष करणार, कोण कोणाशी भांडणार, कुठे कशाला लढाई करायची गरज आहे, कुठे ते सीमा विमा सांभाळण्यासाठी सैनिक हवेत. आज आता सगळीकडे हवेत, कारण सगळेजण एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा आपला देश म्हणून वाचवण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करतो. पण खरं आहे ते एकाच ह्या चैतन्य स्वरूपाची ही अनंत रूपे आहेत. त्या प्रत्येक रूपामध्ये ते चैतन्य स्वरूपच कार्यरत आहे, पण ते आज अज्ञानातून कार्यरत आहे. म्हणून त्याला जीवभाव म्हटलं जातं. आणि म्हणून तिथे भेदाभेद आहे. जीवभावात भेदाभेद आहे आणि शिवभावात सर्व अभेद आहे. अबोध इथे लक्षात घेता आला पाहिजे. म्हणून ही भक्ती इतकी विकसित झाली पाहिजे की विश्वातील प्रत्येक मनुष्याला, कारण मनुष्य प्राण्यामुळे जगामध्ये सगळी गोंधळ आहे, पशु पक्ष्यांमुळे नाही, प्राण्यांमुळे नाही. त्यांची तेवढी बुद्धीचं तेवढं हे होत नाही. त्यांच्यामुळे लोकांना कोणाला त्रास होत नाही. त्रास होतो तो कोणाला होतो, त्या मनुष्य प्राण्यामुळे होतोय. जे सगळे लढाया चालल्यात, मारामाऱ्या चालल्यात, भांडण तंड्या चालल्यात, कोर्ट कचेऱ्या चालल्यात, किती कोर्ट कचेऱ्या चालल्यात की त्याचे निर्णय द्यायला अनेक वर्ष लागतात. म्हणजे हे त्यांचं संपतच नाही. खरं म्हणजे मर्यादेच्या बाहेर का जाऊन जेव्हा न्याय दिला जातो तो अन्यायच असतो. त्या मर्यादेत न्याय देता आला पाहिजे ना. पण तो पण कोर्ट कचेरी ते काय करणार, एवढी भांडण तंटे तेवढे भांडण तंटे की एकेकाचं करायला जातील तर म्हणून एवढे त्रासलेले जातात. कारण न्यायाधीश सगळ्यांचं भांडण तंट ऐकतात आणि म्हणून त्यांना खूप रजा दिल्या जातात. कळलं ना. मे महिन्याची रजा असते, गणेशोत्सवाची रजा असते, अशा रजा. कारण त्यांच्या मनाला शांतता मिळायला हवी ना. रोज भांडण तंट ऐकून किती त्रास जात असेल बिचारे. तुमच्याकडे जर 10 लोक एकसारख्या सगळ्या दुनियाच्या गोष्टी सांगतील, वाईट गोष्टी, तेव्हा नको रे बाबा तुम्ही जा तुमच्या घरात राहा. पण त्यांचं ते काम आहे आणि त्याच्यावर ते कायद्याच्या हिशोबाने कसं करायचं त्याचं त्यांची कसरत आहे. कळलं ना. म्हणून त्यांना खूप मनाचं शांततेची आवश्यकता. पण त्यांना ही गणेश भक्ती कळली ना तर ते खूप त्यांचा फायदा होईल. खरी गणेश भक्ती कळली पाहिजे. म्हणून जगातील प्रत्येक मनुष्याला हा गणेशोत्सव साजरा करताना कोणता आपलाच आपण विकास कसा साधायचा आहे, ही चैतन्य स्वरूप कसं सर्वत्र कार्यरत आहे. आणि त्या चैतन्य स्वरूप जे जीवभावात आहे त्याचं शिवभावात रूपांतर झालं तर ही जगामध्ये सुख शांती समाधान आहे. हे ज्याला कळलं त्याला खरी गणेश भक्ती कळली. आणि हीच गणेशपती सर्वांना कळो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव.
सर्वांचं भल कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.